चेंडू द्या. आणि बघा आयोजक आमचे आहे, आयोजकांना सर्वांना विनंती आहे, आपण सर्वांनी बॉर्डर लाईनचा ताबा घ्या. चला. Hello, hello, check. Hello, 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 check. Hello, hello, hello. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या 142व्या पुण्यतिथी निमित्त युवा क्रांतीवीर डीके चषक आपल्याला इथे मात्र दरवर्षीप्रमाणे पाहायला मिळतोय. तर शो मॅच आपल्याला पाहायला मिळाली, पोलीस दल वर्सेस 40+. त्यात बाजी मारली पोलीस दल या संघाने. खूप चांगला खेळ. पोलीस दलात कार्यरत असताना मात्र क्रिकेटवरचं प्रेम इथे मात्र दाखवलं आणि बाजी मारली पोलीस दलाच्या कर्मचाऱ्यांनी. तर आजच्या दिवसातील हा पहिला सामना आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. तर मी विनंती करतो. हॅलो 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 माईक बंद आहे. हॅलो हॅलो नाही ना. हॅलो हॅलो दुसरा माईक पुढे, दुसरा माईक. हॅलो अरे माईक बघ. माईक बंद आहे. हॅलो हॅलो. तर मातोश्री हॉटेल अरुणजी भोपी यांना विनंती असेल की आपण समाजन कक्षामध्ये यायचं आहे. तर त्यानंतर आपला सन्मान जय बजरंग हॉटेलचे प्रोप्रायटर आमचे भगवानजी मुकादम यांचा सन्मान मी आयोजकांना करायला सांगतो. तर घेऊन चलतो मैदानाकडे जिथे सामना चालू आहे. आजच्या दिवसातील हा पहिला सामना आपल्याला मित्रांनो पाहायला मिळत आहे. शिवतेज तुरमाळे वर्सेस सांगुर्ली संघ एकमेकांसमोर लढताना आपल्याला इथे मात्र पाहायला मिळत आहेत. तर नाणेफेक जिंकली आहे सांगुर्ली संघाने आणि प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे ते म्हणजेच शिवतेज तुरमाळे संघाला. 4 षटकांचा सामना आहे. एक चांगलं आयोजन आपल्याला इथे मात्र ही नाईट क्रिकेट क्लब स्पर्धा इथे मात्र पाहायला मिळतीये. हा ऐतिहासिक मैदान शिरडोनचा आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतो आहे. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचं हे गाव आणि यांची ही पुण्यनगरी. या पुण्यनगरीमध्ये हे क्रीडांगण इथे मात्र सजत असताना आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतो आहे. निश्चितच आमचे माजी उपसरपंच शिरडोन गावचे प्रमोदजी कन्नेकर यांचं इथे आगमन झालंय. आम्ही स्वागत करतो. सन्मान करूया आपण व्यासपीठावर आपण पाहत आहे प्रमोदजी कर्णेकर साहेब आपण पाहत आहे, माजी उपसरपंच आपण पाहू शकाल. त्यांचा इथे सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. पवन दादा यांच्या शुभ हस्ते आपण करूया हा सन्मान. येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा सन्मान तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळेल आणि त्यांचा इथे सन्मान करूया. त्यानंतर आमचे तोरमाळ्याचे नांदी मामा आपण पाहत आहे, त्यांचं आपण स्वागत करूया. कलिंगड व्यवसाय त्यांचा तुम्ही पाहू शकाल आणि सातत्याने क्रिकेटची स्पर्धा असो किंवा मग तसेल या प्रत्येक ठिकाणी आपण त्यांना पाहत असताय आणि त्यांचं पण स्वागत. निलेशजी आपण या व्यासपीठावर आपलं स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून.
त्यानंतर आपण पाहताय तुरमाळ्याचे आमचे ॲडव्होकेट आणि एक दर्जेदार व्यक्तिमत्व आमचे खूप जवळचे मित्र आणि शिरडोनचे जावई निलेशजी हातमोडे आणि त्यांचा इथे सन्मान करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं स्वागत करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून मी रोशनजी घरे त्यांना विनंती करतो आपण सन्मान करायचा आहे तुला इको नको देऊ बघ इको अजिबात देऊ नकोस फरला इव्हेंट अगदी मराठी माणसाचा हक्काचं चॅनल आणि त्यांच्या माध्यमातून ही गोड क्षणचित्रे सर्व टिपली जात आहेत चला संतोष सर काय प्रॉब्लेम आहे चला सामना सुरू करायचा आहे आजच्या दिवसातील हा पहिला सामना आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय दोन्ही जवळचे संघ सांगुर्ले आणि तुरमाले एकाच ग्रामपंचायतीतील हे संघ इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत विशाल चौधरी आणि ऋषी घरत अशी जोडी मैदानात आपल्याला पाहायला मिळते तुरमाले संघाकडून फलंदाजीसाठी आली या मैदानात दाखल झाली आहे क्षेत्ररक्षण इथे मात्र केलं जात आहे सजलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये यस पंचांचा इशारा येतोय सामना चालू होण्याचा आमचे पंच संतोष चौधरी यांचा इथे मात्र इशारा येतोय पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज यश सांगोली संघाकडून सामना सुरू होतोय पहिला चेंडू ब्लॉकर चेंडू ऑफ साइडला उडवलाय आणि पहिल्या चेंडूला सीमा रेखा पार पाठवण्यात इथे मात्र यश आलाय विशाल पहिल्या चेंडूवर चौकार खेचतोय 4 धावेंनी इथे मात्र अकाउंट ओपन करतोय श्री गणेशा करतोय आपल्या संघाचा तुरमाले संघ चौकार खेचून इथे मात्र उणीव स्पष्ट केल्यात फलंदाज विशाल याने पुढचा चेंडू शॉर्ट पिच मध्ये चेंडू पुन्हा एकदा तशाच पैसा फटका आणि चेंडू जाईल पुन्हा एकदा वन बाउन्स सीमा रेखा पार चौकार नऊ चेंडू 3 चेंडूचा खेळ अद्यापर्यंत संपलाय पहिल्या सत्रातील आपण पहिलं षटक प्रतिपत्र असताना इथे मात्र आपण बघतोय इथे मात्र कमबॅक करावा लागेल ते म्हणजेच यश याला कमबॅक करावं लागणार आहे 9 चेंडूचा खेळ 9 इथे मात्र लॉंग ऑफ चारिझम मध्ये चेंडू उडवलाय आल्या षटकार खेचतोय समर्जन कक्षाला इथे मात्र मानवंदन येणार हा पहिला षटकार येतोय फलंदाज ऋषी घरत त्याच्या बॅट मधून तो नॉन स्ट्रायकिंगला राहून बघत होता परंतु आल्या त्याची बॅट टापली या पहिल्या चेंडूवर प्रहार चढवतोय आणि चेंडू जातोय सीमारेखा पार 6 धावांसाठी पुन्हा एकदा शॉर्ट पिच वर चेंडू होता आणि गली क्षेत्रामध्ये चेंडू जाईल क्षेत्ररक्षक चेंडू आडवेल तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण केल्याचा सुरेख क्षेत्ररक्षण तिथे मात्र पाहायला मिळालं चेंडू जाता राहिला 4 धावांसाठी आणि आपण धावसंख्या आपण बघतोय धावफलकावर 17 धावा 5 चेंडूचा खेळ संपलाय 17 धावा धावफलकावर
अप्रतिम खेळ दोन्ही फलंदाजांकडून पाहायला मिळाला आहे. तुरमाले संघाकडून खेळत असताना 17 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. यशला मात्र कुठेतरी ओळखावं लागेल, एखादी विकेट इथे मात्र प्राप्त करून द्यावी लागेल. शेवटचा चेंडू असेल त्याच्या या षटकातील आपण बघतोय. पुन्हा एकदा थांबून मारण्याचा प्रयत्न होता लॉंग ऑन रिझन मध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण केली जाते. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 18 धावा. श्याम वांगिलकर आणि काशीनाथ मायदे यांचं सन्मान करण्यासाठी मी आयोजकांना विनंती करतो. तर पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर त्यानंतर बघा आणखी एक मराठीचा बोर्ड आवाज वादन तुरमाळे गावाची ओळख तुम्ही पाहू शकाल. रायगड समालोचक असोसिएशनचे सदस्य आहेत रोशन गायकर यांचे अपमान झाले. त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. षटक क्रमांक दुसरं घेऊन येतोय गोलंदाज ऋषिकेश पारदी. 18 धावा धावफलकावर पण बघतोय. पन्नजी मार्कवर ऋषी घरत एक षटकाच्या साह्याने खेळतोय. शॉर्टवेजवर चेंडू आहे. चेंडूला लॉंगच्या रिझन मध्ये खेळून काढलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल परंतु चेंडू जाईल सीमा रेखा पार. आणखी एक येत आहेत 6 धावा. षटकार यशस्वी उद्योजक आणि आपण पाहत आहे आपण व्यासपीठावर स्थान पाहिजे. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून युवा क्रांतीवीर चषक डीके ट्रॉफी मध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. धन्यवाद. पुढचा चेंडू ऋषी ऑन फायर. आता मात्र चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर लाईन आणि लाईन पुढे तरी बिघडतीये. गोलंदाज ऋषिकेश याची आणि हा वाईट चेंडू आपल्याला इथे मात्र फेकताना आपण बघतोय गोलंदाज ऋषिकेश. तर धावसंख्या आपण धावफलकावर बघतोय 25 धावा. दुसरं षटक प्रतिबद्धावर आहे. चांगली पटकेबाजी इथे मात्र पाहायला मिळेल. पुन्हा एकदा चेंडू जाईल लॉंग ऑफ रिजन मधील क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. येत आहेत आणखी 6 धावा. चेंडू सीमारेखा पार. 6 धावा. अंदाज काय फटकेबाजी पाहायला मिळते. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी येथे मात्र पाहायला मिळते. ऋषिकेश आणि विशाल याच्या माध्यमातून 31 धावा धावफलकावर आपण बघतोय. आता इथे मात्र सांगोली संघाच्या गोलंदाजांना विचार करण्यास भाग पाडलाय. आमंत्रित केलं होतं फलंदाजीसाठी ते आमंत्रण इथे मात्र स्वीकारलं गेलंय आणि 31 धावा तब्बल ठोकल्यात. दुसरं षटक अद्यापर्यंत प्रगतीपथावर आहे. पुन्हा एकदा चेंडू ऑप्शनच्या खूपच बाहेर. पंच आमच्याकडे पुन्हा वळतायत आणि पुन्हा एकदा अवांतर चेंडू फेकतोय गोलंदाज ऋषिकेश पारदी. 32 धावा धावफलकावर. हाणामारी इथे मात्र चौकार आणि षटकाची बोली इथे मैदानात लावली जाते. या दोन्ही फलंदाजाकडून तुरमाले संघाकडून खेळत असताना अप्रतिम खेळ पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा यश लागली जाते आणि इथे चुकी घडली जाते. झालं विणलं गेलं होतं आणि इथे मात्र यष्टीरक्षकाने कोणती चुकी केली नाहीये आणि इथे मात्र पहिला गडी बाद होईल. फलंदाज बाद होईल ऋषी घरात.
माध्यमातून ऋषी याला बाद करण्यात इथे मात्र यश आलंय. आता नवीन आलेला फलंदाज आपण बघतोय तुर्माले संघाकडून कल्पेश गायकर कशा पद्धतीने खेळ करणार. 32 धावा धावफलकावर अद्यापर्यंत तुर्माले संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एक गडी बाद इथे मात्र होत असताना कितपत धावांची मजल या 4 षटकात 24 चेंडूमध्ये मारणार तुर्माले संघ. पुन्हा एकदा शॉर्ट पिचवर चेंडू आहे, लेग साइडला केलून काढला आणि तिथे कोणती चुकी घडी नाही आली. चुकी घडत नाहीये. आल्या पावली इथे मात्र माघारी परतावं लागेल फलंदाज कल्पेश गायकर याला. आणखी एक विकेट बाद होतोय. इथे मात्र आपण बघतोय गोलंदाज ऋषिकेश पारधी याला. धावसंख्या तिथेच स्थिरावतीये. धावसंख्या आपण बघतोय 32 धावा धावफलकावर. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 24 चेंडूंचा खेळ आहे. 24 चेंडूंमध्ये कितपत धावा गोळा करणार तुर्माले संघ. इथून मात्र नवीन आलेला फलंदाज आपण बघतोय निलेश उद्रे कशा पद्धतीने फलंदाजी करणार. निलेश उद्रे मात्र फलंदाज दाखल होत आहे. लेफ्टी असलेला फलंदाज आपण बघतोय. परंतु ऋषिकेश पारधी ते मात्र चांगली गोलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी बॅक टू बॅक 2 विकेट. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आपण बघतोय ऋषिकेश पारधी याला. हॅट्रिक घेणार का. आणि एक धाव मिळेल. धावसंख्या आपण बघतोय 33 धावा धावफलकावर. चांगलं क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळतंय मित्रांनो. मैदानाच्या आतमध्ये तुर्माले संघ आणि सांगोली संघ एकमेकांसमोर लढत असताना ही संघर्षमय लढत इथे मात्र पाहायला मिळते. कधी बाजी उधर तर कधी बाजी इधर इथे मात्र पाहायला मिळते. पहिल्या 2 षटकात पहिल्या 10 चेंडूमध्ये आपण बघितलं षटकार आणि चौकार इथे मात्र खेचण्यात यश आलं होतं फलंदाजांना. तदनंतर मात्र 1 विकेट प्राप्त केल्यानंतर इथे मात्र वेगळं माहोल इथे मात्र पाहायला मिळतो. इथे मात्र पुन्हा एकदा चुकी घडली जाते आणि चुकी घडता इथे मात्र चांगलं झेल टिपला आणि आणखी एक गडी बाद होईल. फलंदाज बाद होईल विशाल चौधरी बॅकलो डगावर. चांगला झेल टिपला पाठवून येऊन इथे मात्र चांगलं प्रोटेक्शन दिलं आणि झेल टिपला आणि पवेलियनचा रस्ता मोकळा करून दिला. इथे मात्र विशाल चौधरी या फलंदाजाला ज्याने 2 चौकार खेचले होते त्याला इथे मात्र माघारी धाडलाय. षटक क्रमांक 2 संपलं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपण बघतोय 33 धावा धावफलकावर 3 गडी बाद अशी स्थिती सध्या मैदानात आपण बघतोय. तुर्माले संघ नवीन गोलंदाज तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज विष्णू वाघमारे आणि फलंदाज आपण बघतोय स्ट्राईक एंडला निलेश उद्रे आणि साहिल चौधरी नॉन स्ट्राईक एंडला आपण बघतोय. तिसऱ्या षटकातील हा पहिला चेंडू आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता मात्र प्रयत्न पूर्णपणे फसलाय फलंदाज निलेश याचा आणि निर्धाव चेंडू सांगता येते मात्र मैदानाच्या आतमध्ये होते. या धाव संख्या तिथे स्थिर 33 धावा धाव फलकावर आपण बघतोय. तुर्माले संघ थोडासा अडचणीत सापडतोय 3 फलंदाज बाद झाल्यानंतर.
पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी विष्णू वाघमारे याची. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू खेळतोय. चांगला कमबॅक इथे मात्र सांगोली संघाकडून पाहायला मिळाला आहे. कारण पहिल्या 2 षटकात आपण बघितलं 2 षटकार खेचले होते ऋषी याने आणि विशाल याने सुद्धा 2 चौकार खेचले होते. तदनंतर मात्र चांगलं कमबॅक इथे मात्र तुरमाले संघाकडून पाहायला मिळालं, सांगोली संघाकडून पाहायला मिळाला आहे. पुन्हा एकदा अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न आहे. आता मात्र 1 धाव पूर्ण केली जाते. क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत 1 धावेवर समाधान मानलं जात आहे. 34 धावा धावफलकावर आपण बघतोय. संत क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळत आहे. दोन्ही जवळचे संघ, चांगला खेळ त्यांना एकमेकांचा माहिती आहे आणि तशाच प्रकारचा खेळ इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सुरेख मैदान सजवलं गेलंय. आयोजकांकडून ती मात्र चांगली ही स्पर्धा दरवर्षीप्रमाणे यंदाही पाहायला मिळते या क्रिकेटच्या ऐतिहासिक मैदानावर. पुन्हा एकदा चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीसा खाली राहिला आणि पुन्हा एकदा सुरेख चेंडू फेकला गेलाय. विष्णू वाघमारे गोलंदाज आपली गोलंदाजी दाखवत असताना 3 निर्धाव चेंडू फेकतोय. सुरेख कमबॅक इथे मात्र पाहायला मिळतोय सांगोली संघाकडून. गावदेवी सांगोली संघ इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू आता मात्र बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थितरित्या घेतलाय. काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये चेंडू जाईल सीमारेखा पार. 6 धावांसाठी दणदणीत षटकार. सर्व गावातील मंडळी तुम्हाला पाहायला मिळत आहे. सर्वांचं आपण स्वागत करूया. एक रोमांचक सामना तुम्ही पाहता अनुभवताय. तुरमाळ विपक्ष सांगोली ती एकाच ग्रामपंचायतीमध्ये दोन्ही संघ आणि बऱ्याच वेळेला एकमेकांच्या समोर खेळलाय. अगदी कर्णधाराने मगाशी सांगितलं सौरभनं सुद्धा की 55 धावा करण्याचा प्रयत्न करू आणि त्या दिशेने वाटचाल सुरू आहे. सध्याच्या घडीला चांगली बॅटिंग करताना आपण पाहतोय. सुरुवात चांगली झाली आहे आणि आता मात्र अगदी सांगोली संघ पुन्हा एकदा या मॅच मध्ये तुम्हाला गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. तर ह्या पुढची मॅच असेल. मी गिरवले संघ आणि चिंचवड संघ यांना विनंती करतो ही इनिंग संपाच्या आत आपण टॉसबॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. ढोपा टेकून मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न पूर्णपणे संपलाय फसलाय आणि निर्धाव चेंडू सांगता मैदानाच्या आतमध्ये होती. धावसंख्या आपण बघतोय 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपण बघतोय तुरमाले संघ 40 धावा धावफलकावर. 3 गडी बाद 40 धावा. साहिल एका षटकाराने मैदानात सध्या उपस्थित आहे. तर मी विनंती करेल की चिंचवड संघ आणि गिरवले संघ नाणेफेकीसाठी आपण यायचं आहे. ही इनिंग संपाच्या आत आपण इथे मात्र उपस्थित राहायचं आहे. चला टॉस साठी बघा. हे षटक संपल्याआधी आपण टॉस बॉक्स मध्ये असणं अनिवार्य असेल. एका बाजूला श्री गणेश क्रिकेट संघ आपण पाहताय गिरवले आणि दुसऱ्या बाजूला मला संघ पाहायला मिळेल तो संघ मात्र आपण पाहता श्री महालक्ष्मी क्रिकेट संघ चिंचवड. अगदी जवळची गावं जवळची दोन्ही संघ आणि आपण लगेच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस साठी लगेच संपर्क साधायचा आहे. शेवटचं षटक असेल आणि शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज सागर पारदी. सागर पारदी गोलंदाज शेवटचा षटक घेऊन येतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 40 धावा धावफलकावर आहेत. शेवटच्या षटकामध्ये कितपत धावा इथे मात्र गोला करणार तुरमाले संघ. फलंदाज आपण बघतोय समोर असेल निलेश उद्रे आणि साहिल चौधरी अशी जोडी मैदानात सध्या उपस्थित आहे तुरमाले संघाकडून. तर 40 धावा तर ठुकल्या. त्यापुढे या शेवटच्या 7 चेंडूमध्ये कितपत धावा गोला करणार आणि कितीचं आव्हान असेल सांगोली संघासमोर. पुन्हा एकदा शॉर्ट पिचवर चेंडू आहे. ऑफसाईडच्या रिझन मध्ये चेंडू खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावेल परंतु चेंडू जाईल सीमारेखा पार. 4 धावांसाठी चौकार. पुन्हा एकदा ब्लॉकर पैसा चेंडू होता. चेंडू जाईल
तिथे क्षेत्ररक्षक आहे लॉंगच्या रिझन मध्ये आणि चेंडू बाद होईल, फलंदाज बाद होईल तो म्हणजेच निलेश उद्रे याच्या पारीचा अंत. तर नवीन आलेला फलंदाज इथे मात्र मग आपण बघतोय अथर्व जाधव. चांगला फटका होता परंतु फटक्याला ताकद इथे मात्र मिळाली नाही आणि हा चेंडू जाऊन विसावला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि त्यांनी कोणतीच चुकी केली नाही. ते मात्र माघारी परतावं लागेल फलंदाज निलेश उद्रे याला. धावसंख्या आपण बघतोय 4थं षटक प्रतिपत्र असताना 44 धावा. तुरुमाले संघ एक चांगलं आव्हानाकडे जात असताना ते आपण मात्र बघतोय. हा पहिल्या दिवसातील पहिला सामना इथे मात्र पाहायला मिळतोय. तुरमाले बनाम सांगुर्ली संघ एकमेकांसमोर उभे टाकलेत. चला टॉस साठी या बघा. चिंचवड टीमचा कर्णधार रोशन आले द्या आपण. त्यानंतर गिरवली संघाचा कर्णधार सुद्धा आला असेल तर या पण टॉस बॉक्स मध्ये या. आपण इनिंग संपली की लगेच टॉस करू आपण. पुढचा चेंडू सागर पारद्याचा स्लोवर पैजा चेंडू होता. सुरेख चेंडू इथे मात्र पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. 3 चेंडूंचा खेळ संपला. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर तुरुमाले संघ 44 धावा. पुन्हा एकदा स्लोवर पैसा बुंद्यात टाकलेला चेंडू ब्लॉकर पैसा चेंडू होता आणि 1 धाव मात्र मिळेल. धावसंख्या एकेरीने वाढतीये. धावसंख्या पोहोचतीये 45 धावा धावफलकावर. आपण बघितलं चांगलं कमबॅक इथे मात्र पाहायला मिळाला होता सांगुर्ली संघाकडून. आपण बघितलं पहिल्या 10 चेंडूमध्ये तब्बल 33 धावा धावफलकावर होत्या. तदनंतर मात्र चांगला कमबॅक इथे मात्र पाहायला मिळाला. आता शेवटचं 2 षटक आणि धावसंख्या अद्यापर्यंत धावसंख्येवर आपण बघतोय 46 धावा धावफलकावर. 46 धावा धावफलकावर शेवटचा चेंडू असेल. दोन धावेचा प्रयत्न आहे. धोका संभवू शकतो इथे मात्र पंचांकडे अपील केली जाते धावचीतसाठी. पंच निर्णय असेल तो आम्हाला कळवायचा आहे. रनआउट साठी थर्ड अंपायर इथे मात्र रेफर केला जातोय. तर 46 धावा धावफलकावर अद्यापर्यंत लागल्यात. हा निर्णय काय असेल आपल्याला थोड्या वेळात कळेलच. सन्मान करूया आपण व्यासपीठावर. सन्माननीय आपण पाहताय यशस्वी उद्योजक म्हणून ज्यांची ओळख आहे. टेनिस क्रिकेट साठी असेल लेदर क्रिकेट असेल ज्यांचं सातत्यानं आपण या गाभासाठी पाहिलं आहे ते आमचे प्रितेश दादा मुकादम आणि त्यांचा इथे सन्मान करूया. सन्मान सर्वांचाच करणं महत्वाचं आहे. अगदी दादा सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांच्या भूमिकेमध्ये नक्की आहेत परंतु त्यांचा सन्मान आपण करतोय. दानशूर व्यक्तिमत्व आणि या आयोजकांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहताना आपण त्यांना पाहताय. दरवर्षी अगदी तुम्ही पाहू शकाल दानशूर व्यक्तिमत्व. कारण देणाऱ्याने देत जावे आणि घेणाऱ्याने घेत जावे आणि देता देता एक दिवशी देणाऱ्याचे हातही घ्यावे. अगदी दादांचा सन्मान आपण करतोय. बॅट्समन सेफ असेल धावा 2 असतील. चला 48 धावा लागतायत धावफलकावर. टोटल करायचे 49 धावा. 4 षटकांनी 49 करायचे त्या टीम सांगोली संघाला. चला टॉस करूया आपण. मी प्रितेश दादा मुकादम यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करा. बघा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जे आमचे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती असेल थोडस बाजूला व्हा. चला टॉस करूया आपण. प्रेक्षकांना विनंती आहे थोडस आपण 1 मिनिट थांबा. टॉस साठी प्रितेश दादांना विनंती असेल आपण टॉस करायचा आहे. चला गिरवले संघ आपण आलात. गिरवले संघ आपण आलेला आहात. चला टॉस साठी लगेच या. गिरवले संघाचा कर्णधार येतोय. चिंचवड टीमचे कर्णधार आमचे रोशन आले. त्यानंतर आणखी एक
गोडाबाज तुम्ही पाहता आमची प्रीतमजी तारे गिरवली यांचं आपण स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. आमचे मयूर भोमकर असतील त्यांचं स्वागत आहे. चला टॉस साठी गिरवली टीमचा कर्णधार येतोय आणि टॉस केला जाईल. मी प्रितेश दादा मुकादम यांना विनंती करतोय एक डॅशिंग दानशूर व्यक्तिमत्व आणि त्यांच्या शुभास्ते करूया आपण टॉस. क्रिकेटचा दांडगा अनुभव, बरीच वर्ष क्रिकेटच्या पटलावर. हेड इज कॉल. हेड 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 टॉस जिंकला चिंचवड टीम ना. डिसिजन पेंडिंग आहे आणि जसा डिसिजन येईल तसा पुढच्या मॅचला होईल सुरुवात. आणि एका बाजूला असेल श्री गणेश क्रिकेट संघ, मानस सात्विक 11 श्री गणेश क्रिकेट संघ गिरवले आणि त्यांच्या बरोबरीने खेळतोय श्री महालक्ष्मी क्रिकेट संघ चिंचवड. बघा बाय चान्स जर चेंडू कदाचित फुटला किंवा काही जर घडलं, जर षटकार गेला असेल तर षटकार, फलंदाज बाद झाला असेल तर बाद, हे आपण प्रत्येकाने लक्षात घ्या. चेंडू जर गेला कोणत्याही क्षणी तर नवीन चेंडू दिला जाईल. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, तो आपण सर्वांनी फॉलो करायचा आहे, पाळायचा आहे, कारण स्पर्धा दर्जेदार आहे. स्पर्धा आपण पाहता युवा क्रांतीवीर चषक DK चषक 2025 हे पर्व आहे आणि या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आयोजकांच्या वतीने आपण करूया सहर्ष स्वागत. चला जाऊया मॅचच्या दिशेनं. अगदी ट्रॉफ्यांचा उल्लेख करूया. अगदी प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाची आम्हाला ट्रॉफी दिली आहेत. कैलासवासी लक्ष्मण हिरू मुकादम, कैलासवासी संजय लक्ष्मणजी मुकादम, कैलासवासी वंदना धोंडू चौधरी आणि कैलासवासी लक्ष्मणजी हिरू मुकादम यांच्या स्मरणार्थ आम्हाला 4ही क्रमांकाच्या ट्रॉफीज पुरस्कृत केले आहेत. ते हॉटेल क्रांतीवीर आपण पाहत आहे आणि त्यांचे सर्वेसर्वा श्री रविशेठजी लक्ष्मण मुकादम आणि कुमार चैतन्य रविशेठ मुकादम यांनी आम्हाला या ट्रॉफीज दिल्या. त्यांचा मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. मॅचला होती सुरुवात आणि जाऊया मॅचच्या दिशेनं. 48 जमल्या, 49चं टार्गेट. पहिला चेंडू अगदी आपण पाहत आहे सागर पारधी खेळत होता. बॅक टू द बॉलर या वेळेला फिल्डिंग करण्याचा प्रयत्न होता, परंतु दिशा बदलली आणि त्यानंतर पहिल्या चेंडूवर आली सिंगल. आवाज ऐकूया आमचे रोहितजी बाजीकर यांचा. धन्यवाद शेखर. प्रथम पूज्य गणपती, महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजाश्री छत्रपती आणि ज्यांच्या नावानं खऱ्या अर्थानं ही टुर्नामेंट सजली आहे ते संपूर्ण भारत आणि शिरडोनचा आणबानशान आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांना त्रिवार मानाचा मुजरा करून मी या शृंखलेला सुरुवात करतोय. पहिला सामना आपण बघतोय, सांगुर्ली आणि तुरमाळे असा हा सामना रंगलाय. पहिल्या सत्रामध्ये आमचे गुणलेखक मित्र सांगतायत की 48 धावा झाल्यात आणि 49 धावांचं आव्हान ठेवलंय. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम असणार आहे. पहिलं सत्र सुसज्ज झालं, चांगला कमबॅक सांगुर्ली संघातर्फे आला. नेक्स्ट चेंडू, राऊंड विकेटचा मारा मात्र विष्णूने वाढवलाय टोळा, चेंडू गेलाय वन बाउन्स सीमा पार, दर्जेदार चौकार. एकेकाळ झुंजार खेळी खेळत होता ऋषी आणि त्याचा सहकारी विशाल, आणि त्याला मात्र पूर्णपणे ऋषी या गोलंदाजानं आटोक्यात आणलं आणि त्यानंतर सगळ्याच गोलंदाजांनी विष्णूनी जबरदस्त असा स्पेल टाकला. चांगला कमबॅक त्यानंतर आपण बघू शकतोय. पुढचा चेंडू, आकुडपतीचा चेंडू, मात्र एक चांगला क्रिकेटिंग शॉट यावेळेस पाहायला मिळाला. कव्हर आणि गलीच्या मधून गेला हा प्रेक्षणीय चौकार.
मिळाला आजकाल जर बघायला गेलं तर डावकुरे आताचा फलंदाज म्हणून फक्त आडव्या बॅटीचे शॉट पाहायला मिळतात. मात्र कुठेतरी विष्णूचा हा जर शॉट बघितला सुदर्शन, एक जबरदस्त क्रिकेटिंग शॉट, ख्रिसगेल सारखा हा ज्याची शरीर यष्टी आहे आणि तशाच प्रकारची फटकेबाजी करतोय. आणि 2 चेंडूवर बॅक टू बॅक 2 चौकार लगावलेत आणि आपण बघू शकतो 9 या धावसंख्येवर सांगुर्ली संघ आगेकूच करत असताना साहिल काहीसा अडचणीत. हो, काय चेंडू टाकला या वेळेस, मात्र चांगला प्रश्न विचारलाय. 2 चेंडूवर मात्र चांगली उत्तर दिल्यानंतर आता मात्र चांगला प्रश्न विचारला या चेंडूच्या माध्यमातून. सुंदर असा चेंडू जागचा उभा ठेवलाय तो विष्णूला. मात्र सागर त्याचा पार्टनर त्याला सांगतोय नक्कीच कुठल्याही प्रेशर घेण्याची गरज नसेल आणि सुसज्ज असं टार्गेट आहे, त्याला चेस करायचं असेल तर विष्णूचं राहणं गरजेचं आहे. आणि घडतंय काय बघा, बीट झालाय फलंदाज, बीट झालाय यष्टीरक्षक आणि शेखर आपण बघतोय चेंडू गेलाय सीमापार चौकार बॅटच्या माध्यमातून. तर नक्कीच विश्वास पाटील वडवली आणि हरिदास पवार बेलवली या दोघांकडूनही शुभेच्छा आल्या त्या या दोन्ही संघांसाठी, या सामन्यासाठी, या शृंखलेसाठी. तर त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत असणार आहे. बॅटच्या माध्यमातून हा चौकार आला, यष्टीरक्षक खऱ्या अर्थानं थोडा चकावला आणि या षटकातील तिसरा चौकार. आता मात्र फलंदाज बाद आणि घडतंय काय, कुठेतरी वाटलं होतं सेफ आहे की काय, मात्र पंचांचा अचूक निर्णय आणि फलंदाज जातोय बॅक टू पवेलियन. तर नक्कीच आपण बघतोय हे नाईटची रजनी. गेले कित्येक वर्ष ही शृंखला आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या 142व्या पुण्यतिथी निमित्त युवा क्रांतीवीर क्लब शिरडोन आणि डीके ग्रुप यांच्या माध्यमातून ही शृंखला सजवली गेली आहे. नाईटची मेजवानी प्रेक्षकांना, क्रिकेट रसिकांना, तमाम क्रिकेट चाहत्यांना ही क्रिकेटची मेजवानी पाहायला मिळते आहे. आणि नक्कीच क्रांतीवीर मैदान म्हटलं तर एक सुसज्ज असं मैदानालगतची झाडी असतील, घरं असतील, अतिशय सुंदर असा हा मैदान सुसज्ज बनवण्यात आलेला आहे. तर मी तमाम क्रीडा रसिकांचं या शृंखलेच्या माध्यमातून स्वागत करतोय. हा सामना आपण बघू शकतोय सांगुर्ली आणि तुरमाळे या 2 संघादरम्यान. तुरमाळे संघाने खऱ्या अर्थानं जबरदस्त सुरुवात केली होती. त्या सुरुवातीचा अंत मात्र 48 धावांवर झाला. 4 षटकांचा हा सामना, 4 षटकाअखेर 48 धावा जमवून 49 धावांचं आव्हान ठेवलं होतं ते सांगुर्ली संघादरम्यान. आणि त्याला प्रत्युत्तर देत असताना पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत सांगुर्ली संघाने आपण बघू शकतोय एका गड्याच्या मोबदल्यात 13 धावा लगावल्यात. आणि बॅट्समन आपण बघू शकतोय मैदानाच्या आत अमर ठोकल, ज्याच्या बॅट नक्कीच प्रत्येक ग्राउंडवर तळपत असते. यामुळेच मात्र सागर ऑन स्ट्राईक आहे, गोलंदाज सज्ज आहे. ऋषी, काय जबरदस्त चेंडू यावेळेस मात्र टाकलाय. तुरमाळे एक्सप्रेस मी तर म्हणेन या पंचक्रोशीतील एक, पंचक्रोशी नाही तर पनवेल मधील एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याची गणना, ज्याचे ऑलराऊंडर म्हणून ज्याची गणना होते तो ऋषी उर्फ बालू यावेळेस मात्र गोलंदाजीचा मारा करतोय. राईट अप राऊंड विकेटचा मारा असणार आहे. सामना करेल सागर. काय जबरदस्त गुड लेंथ वरना टॉस करतोय 12वा प्रतिनिधी आमचा. नक्कीच जोश मध्ये टाळ्या वाजवतोय. चांगला बॅकअप त्यांच्या माध्यमातून देखील मिळतोय. आणि नक्कीच पहिला चेंडू निर्धाव टाकल्यानंतर कुठेतरी फ्रंट फुटवर खेळण्याचा प्रयत्न मात्र फसवून ठेवला आहे. ऋषी जबरदस्त वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करतोय. काय जबरदस्त गोलंदाजी, नक्कीच या गोलंदाजासाठी टाळ्या व्हायला हव्यात. 3 बॅक टू बॅक निर्धाव चेंडू टाकलेत आणि खऱ्या अर्थानं आत्ताच्या क्रिकेटमध्ये सुदर्शनजी पाहायला गेलं तर 3 निर्धाव चेंडू, एक निर्धाव चेंडू टाकणं सुद्धा खूप कठीण काम होऊन बसलेलं आहे. तिथे 3 बॅक टू बॅक निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी झाला आहे. आपल्या नावानुसार गोलंदाजी करतोय, दमखम दाखवतोय, आपली शैली प्रस्थापित करून
यावेळेस मात्र चांगलं उतरतं, बॅक टू बॅक चौथा निर्धाव चेंडू. काय जबरदस्त गोलंदाजी. नक्कीच फुटवर्कचा वापर करण्याची गरज सागरला मात्र आहे. आणि 12वा प्रतिनिधी सांगतोय कुठेतरी आगेकूच केली पाहिजे. आणि इथून मात्र पंचांना भर रात्रीमध्ये आपण बघू शकतो कवायत करायला लागते. स्वैर चेंडू, पहिली अतिरिक्त धाव मिळतीये आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने आपण बघू शकतो 14 धावा धावफलकावर लागल्यात. जबरदस्त गोलंदाजी. आतापर्यंत 4 चेंडू निर्धाव टाकल्यानंतर 1 धाव अतिरिक्तच्या माध्यमातून आली आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि मिड विकेटच्या डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये या मात्र 2 धावा मिळतात. 2 धावांच्या मदतीनं 16 धावा धावफलकावर. कुठेतरी जो षटक हाताळला होता, तिसरा षटक मला वाटतं विष्णूनं, तशा प्रकारची गोलंदाजी आता मात्र इथे ऋषी करतोय. एखादा मोठा फटका पलटवार करण्याची क्षमता ठेवेल का? आणि फटका खेळण्याच्या नादात इथे घडतंय काय? जशा प्रकारची झेल सांगुर्ली संघाने घेतली होती तशीच झेल मात्र इथे पुनरावृत्ती करते आणि इथून मात्र मिळतोय सांगुर्ली संघाला आणखी एक आदरा. यस डीजे. सुद्धा झाला नाही त्यांच्याकडून आणि त्या अनुषंगाने मात्र 4 निर्धाव चेंडू तो खेळला आणि अखेरीस आपली विकेट मात्र देऊन बसला. गोलंदाज यावेळेस सज्ज आहे. 12 चेंडू जिंकण्यासाठी 33 धावांची आवश्यकता आहे. आव्हान कठीण असलं तरी अशक्य असं नाहीये. 12 चेंडू 33 धावांची आवश्यकता आणि असं असताना गोलंदाज तयार आहे सौरभ वांगिलकर. समोर फलंदाज अमर. आणि नक्कीच चेंडूवर धडक घालण्याचा प्रयत्न मात्र त्यांचा होता. मात्र पंचांचा इशारा, एक स्टायलिश पंच, एक उत्कृष्ट आणि क्वालिफाईड पंच आमचे संतोष चौधरी यांनी सिग्नल केला की हा स्वैर मारा आहे आणि नक्कीच ही अतिरिक्त धाव मिळतीये. 17 धावा धावफलकावर. आव्हान थोडंसं का होईना पण सोपं झालंय. येणारे 12 चेंडू 32 धावांची आवश्यकता आहे. बघायचं आहे अमरच्या बॅटमधून प्रत्युत्तर मिळणार का? स्टेअर करण्याचा प्रयत्न, शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. इथून मात्र एकेरी धाव मिळतीये. 18 धावा धावफलकावर लागल्यात. आता मात्र सर्व बॉलर्सची डोकेदुखी. डावखुऱ्या हाताचा फलंदाज ऑन अ क्रीज असणार आहे. नक्कीच पूर्ण क्षेत्ररक्षण त्यांना नव्याने सजवावं लागेल. काहीसा बॉल रनअप मध्ये चेंज, ऍक्शन मध्ये चेंज, अशा गोष्टी घडत असतात. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन प्रत्येक टीम मध्ये असणं खूप महत्वाचं आहे. आणि इथून मात्र 11 चेंडू 31 धावांचा पाठलाग करण्यासाठी ऑन अ क्रीज मिलिंद. एकाच दुसरा मोठा फटका आला ना तर नक्कीच मॅच मध्ये मजा येईल. पण गोलंदाज म्हणत असेल की निर्धाव चेंडू जितके टाकू तितकं चांगलं. आणि बॅकफुटवर जाऊन सेव्ह करण्याचा प्रयत्न. इथे मात्र झाली एक धाव. काय कळालंच नाहीये फलंदाज काय करतोय. आणि ही मात्र मिळती एक धाव.
तर नक्कीच आमचे गिरवले ग्रामपंचायतीचे सरपंच प्रतापजी हातमोडे यांचं आगमन झालंय. तर मी विनंती करतोय आपण मंचावर यायचं आहे. आमचे धनाजी चौधरी यांना देखील विनंती असेल आपण देखील यायचं आहे मंचावर. नेक्स्ट चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतो, इथून मात्र डायरेक्ट हिट अटेम्प्ट आणि तिथून मात्र आपण बघू शकतो एक चोरटी धाव मिळती आहे. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या आपण बघू शकतोय 20 धावा झाल्यात. 9 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र मिलिंद आणि अमरला कुठेतरी गेअर शिफ्टिंग करावी लागेल. एकेरी दुहेरी धावांवर काही होणार नाहीये. एकात दुसरा मोठा फटका या मॅचचं रूप पलटवू शकतो. कुठेतरी गोलंदाजांना दबाव टाकावा लागेल, काहीतरी वेगळं करावं लागेल, स्वतःला सिद्ध करावं लागेल. येणारा चेंडू बघायचा. म्हटल्याप्रमाणे फटका खेळलाय, फटक्याखाली क्षेत्ररक्षक येतोय, चांगली फेकी आणि दरम्यान मात्र ही एकेरी धाव मिळतीये. नक्कीच टाळ्यांचा वर्षाव होतोय तुरमाळे क्रिकेट संघाकडून. मात्र कुठेतरी अडचणीत सापडलाय सांगुर्ली संघ. हरकत नाहीये, येणारे 8 चेंडू आहेत. 8 चेंडूवर 28 धावांची आवश्यकता आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, फसलेली नाव मात्र किनारावी लावावी लागेल आणि तसा मात्र दमखम अमर ठेवेल का? कारण की सुंदर गोलंदाजी करतोय हा गोलंदाज, जबरदस्त कमबॅक केलाय मागच्या षटकामध्ये. तिथपासून मात्र चांगली गोलंदाजी. या वेळेस फटका सजलाय आणि मात्र होतय काय, कुठेतरी हा जीवदान मिळतोय की काय बघायचंय. नक्कीच खराब क्षेत्ररक्षण. नक्कीच बळीराम पाटील गिरवले यांचे देखील आगमन झाले. त्यांचं देखील या शृंखलेच्या माध्यमातून स्वागत असणार आहे. आणि बघतोय सुदर्शन, फिल्डिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ क्रिकेट. आणि या क्रिकेटमध्ये जर आपण कॅचेस ज्यावेळी सोडतो ना, तेव्हा बॅट्समनचा आत्मविश्वास 7व्या आसमानावर असतो आणि त्याचा फायदा घेणार का? नेक्स्ट चेंडू आणि म्हटल्याप्रमाणे आता मात्र डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता होतीये. स्कोर आहे तिथे, धाव संख्या झाली आहे 23 धावा. येणारे 6 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे. आमचे मित्र शेखर बऱ्याचशा टुर्नामेंट तोच दरारा आणि तीच आवाजी हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. आणि नक्कीच 10 गाव प्रीमियर लीगचा मोठा सिंहाचा वाटा त्यांच्या हाती आहे. एक मोठं पाऊल उचलण्यात सक्षम आहेत ते आणि तशा अनुषंगाने आगेकूच केली आहे. यावेळेस शेवटचा गोलंदाज कल्पेश गायकर. 6 चेंडू जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता आहे. कल्पेश गायकर शेवटचे 6 निर्णायक 6 चेंडू टाकण्यासाठी कल्पेश मात्र सज्ज आहे. कुठेतरी विचार करावा लागेल. 6 चेंडूंवर 26 धावा, 4 मोठ्या फटक्यांची गरज सांगुर्ली संघाला. सांगुर्ली संघ बॅटिंग मधून कमाल दाखवणार का, की असाच गोलंदाजीचा दरारा दाखवणार तुरमाळे संघ, हे बघायचंय. हे येणारे 6 चेंडू सांगतील की विजयाचा पाऊल कोण टाकणार. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा यावेळेस कल्पेशचा. पहिला चेंडू आपण बघू शकतोय आणि हा 9 चेंडू दिलाय. पंच आमचे अतिशय तत्पर, तटक्ष आणि अचूक निर्णय. राजेंद्रजी काजळे, मॅन फ्रॉम डोंबिवली. फ्री हिट पंच नक्कीच आपण बघू शकतोय. तर नक्कीच यावेळेस बघू शकतो फ्री हिटचा हा चेंडू. धावसंख्या 24 धावा. येणारे 6 चेंडू 25 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक
आणि नक्कीच कुठेतरी वाटला होता षटकार जाईल का, मात्र नक्कीच 12वा प्रतिनिधी आमचा डोक्याला हात लावता, अरे बाबा काय करतोय तू. बीमर and it's a fair delivery. इथून मात्र समीकरणात बदल होते. येणारे 5 चेंडू 24 धावांची आवश्यकता. खऱ्या अर्थानं सुदर्शन आपण बघायला गेलं तर नो नंतर चांगला डबल फ्री दिला होता खऱ्या अर्थानं, आणि त्याचा फायदा मात्र झालेला नाहीये. येणारे 5 चेंडू 24 धावांची आवश्यकता. आणि इथून मात्र बाउन्सर पद्धतीचा चेंडू टाकलाय. खऱ्या अर्थानं कुठेतरी षटकारासाठी हा चेंडू जायला हवा होता, मात्र अमर स्वतःला कोसत असेल की काय करून बसलोय मी. 4 चेंडू, आता मात्र 4ही चेंडूवर षटकार लगावले तर हा सामना जिंकू शकतो. मात्र जबरदस्त गोलंदाजी होती तुरमाळे संघाकडून. कल्पेश ऑन फायर. या वेळेसचा चेंडू आणि आपण बघू शकतोय चेंडू गेलाय सीमा पार. डीजे मास्टरला मिळतोय षटकाराचा चटका. काय बघताय क्रिकेट आपण. जबरदस्त फटका, आणि फटक्यामध्ये ताकद एवढी की चेंडू गेलाय धन 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 षटकार. वाढलंय कैलास पारधी यांच्याकडून. आणि काय मॅच होती, काय मॅच झाली आहे. खऱ्या अर्थानं 6 चेंडूवर 26 धावांची आवश्यकता होती. तिथून आला 9 चेंडू, त्यानंतर फ्री हिट, त्यावर आली 1 धाव, आणि त्यानंतर मात्र 5 चेंडू 24 धावांची आवश्यकता असताना दुर्वेश ठोकल आणि दीपेश देशमुख यांच्याकडून 2000चं तब्बल पारितोषिक आहे जर मॅच जिंकवली तर नक्कीच. आणि बघू शकतो आपण सुदर्शन की बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. इथून मात्र गोलंदाजाची जशी प्रशंसा केली तिथून मात्र बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत. अमरनी स्वतःला सिद्ध केलंय. या 2 चेंडूंवर आता गरज असणार आहे 12 धावांची. हा सामना जिंकायचा असेल, एकदा जोरदार टाळ्या या सामन्यासाठी. 2 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत. अमर ठोकल मॅन फ्रॉम सांगुर्ली स्वतःला सिद्ध करतोय. आपल्या गावासाठी एक करून दाखवावं लागेल, आणि नक्कीच अमरकडे ती क्षमता आहे. या 2 चेंडूंवर अमरने दाखवली आहे स्वतःची छाप काय आहे. आणि नक्कीच शेखर पाटील आपण सांगतायत आणि त्याप्रमाणे आम्ही माहिती भरतो की याच ग्राउंडवर हाच कारनामा त्यांनी मागच्या वेळेस सुद्धा करून दाखवलाय. तीच पुनरावृत्ती, तीच वेळ आता आली आहे. माणसाला वेळ पुन्हा पुन्हा येत नसते, संधी येत नसते, मात्र ही संधी आणि ही वेळ करून दाखवण्याची आता आलेली आहे. बघायचं आहे 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता. कल्पेश ऑन मार्क, आणि इथून मात्र सुटकेचा श्वास मिळाला तो तुरमाळे संघाला. जबरदस्त प्रयत्नांचा, नक्कीच प्रयत्नांना द्यावी लागेल ती अमरच्या, मात्र हरकत नाहीये. आणि इथून जर एक अचूक चेंडू टाकला तर नक्कीच तुरमाळे संघ विजय येऊ शकतो. मात्र अमरसाठी नक्कीच टाळ्या व्हायला हव्या. जबरदस्त फाईट केली आपल्या संघासाठी. 1 चेंडू 12 धावांची आवश्यकता. एक लीगल डिलिव्हरी टाकली तर नक्कीच तुरमाळे संघ विजय येऊ शकतो.
मात्र एखादी खराब चेंडूची जर वृत्ती झाली तर नक्कीच एक संधी निर्माण होऊ शकते. मात्र ही चूक घडू आणेल का किंवा एक संधी निर्माण होईल का? गोलंदाज विचार करत असेल की 6 धावा गेला तरी चालेल, मात्र हा मला लिगल डिलिव्हरी टाकायची आहे. एक चेंडू 12 धावा. अमर ऑन स्ट्राइक आणि इथून मात्र पंचांचा इशारा, हा निर्धाव चेंडू आहे आणि नक्कीच तुरमाळे संघाला अभिनंदन करतोय आणि पुढच्या वाटचालीसाठी सांगुर्ली संघाला सुद्धा शुभेच्छा देतोय. चांगला खेळ आपल्या माध्यमातून झाला. जबरदस्त असा सामना. जर दुसऱ्या ओव्हर मध्ये कुठेतरी चांगल्या रन्स आल्या असत्या तर नक्कीच सांगुर्ली संघ विजयाचा जवळ असता आणि तदरम्यान मात्र या पहिल्या फेरीतील पहिला सामना जिंकलाय तो तुरमाळे संघाने.